तत्पूर्वी आपले राहुलजी नलावडे उर्फ रायबा ही त्यांची ओळख आहे, मोटिवेशनल स्पीकर आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत जरूर व्यक्त करावं. जय शिवराय. जय शिवराय. खूप छान. पहा ना, आज सगळीकडे छानसं भगवं वातावरण पाहून अचानक एक शेर तुमच्या सर्वांसाठी माझ्या मनात आला की उन्होंने नब्ज देखी हमारी, उन्होंने नब्ज देखी हमारी तो बीमार लिख दिया, उन्होंने नब्ज देखी हमारी तो बीमार लिख दिया. अरे हमने बीमारी का नाम पूछा तो भगवे से प्यार लिख दिया. हम शुक्रगुजार है उस वैद्य के, हम शुक्रगुजार है उस वैद्य के जिसने दवाई में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. कैवल्य छत्रपती सम्राट ज्ञानेंद्र राजा माऊली ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराया आणि तळपत्या संशयेतून उसळणाऱ्या त्या तेज पुष्पांनी या महाराष्ट्र लक्ष्मी पूजा बांधणारे छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या ज्ञान, शक्ती आणि भक्ती यांच्या त्रिवेणी संगमातून उभ्या राहिलेल्या या स्वराज्य भूमीमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज हा अतिशय मंगलमय सोहळा या भूमीमध्ये पार पडत आहे. मला वाटतं हे पार पडणं किंवा असे सोहळे वारंवार होणे गरजेचं आहे. आणि अशा सुंदर सर्व अनेक विचारांचे असतील लोक ज्यावेळेस एका विचाराने एका झेंड्याखाली येतात त्यावेळेस खरी क्रांती घडत असते. त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे आपलं स्वराज्य आहे. आणि आपल्याला नक्कीच लक्षात ठेवून पुढे काम केलं पाहिजे. अराजकतेच्या पार्श्वभूमीवर असे सोहळे वारंवार होणं गरजेचं आहे. युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांची, त्यांच्या आदर्शांची ओळख होणं गरजेचं आहे. नुसतं ढाल, तलवार, घोडे आणि किल्ले याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या तरुणांनी त्यांच्याकडून शिवाजी महाराजांकडून काय घ्यावं, तर समाजकारण घ्यावं, अर्थकारण घ्यावं, श्री दाक्षिणात्यपणा घ्यावा, एक चांगल्या प्रकारची राजनीती कशी करता येईल, हे सर्व गोष्टी आपल्याला त्या शिवचरित्रामध्ये शिकता येतात. वास्तविक पाहता मला एक छानसं उदाहरण इथं सांगायचंय की अनेक राज्यकर्ते असतील किंवा अनेक क्रांतिकारक असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी आदर्श घेऊन पुढे आयुष्यभर त्यांनी वाटचाल केलेली आहे आणि तेही आज रामर झालेले. त्यातले सर्वात महत्वाचं व्यक्तिमत्व मी सांगेन स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद एकदा चेन्नईच्या त्यांच्या म्हणजे तत्कालीन मद्रास, त्यावेळेस ते मद्रासच्या त्यांच्या मठात बसले होते आणि त्या मठात बसले असताना त्यांच्या शिष्यांबरोबर अनेक गोष्टींवर त्यांची चर्चा चालू असते. आणि ती चर्चा चालू असता असता हळूहळू ती चर्चा इतिहासाच्या प्रांताकडे वळते आणि इतिहासावर चर्चा करत असताना महाराष्ट्रातील त्यांचा एक शिष्य नकळत एका महापुरुषाबद्दल चुकून असे शब्द बोलतो की ते अतिशय मनाला लागतात स्वामी विवेकानंदांच्या. स्वामी विवेकानंदांनी तिथे त्याला थांबवतात आणि त्यांना फक्त सांगतात की तुम्ही ज्या महापुरुषाबद्दलचे काय बोललेला आहात त्यात तुमची चुकी नाहीये. इंग्रजांसारखे राजवट आपल्या ह्या देशामध्ये आले, त्यांनी आपल्या इतिहासाचा बट्ट्याबोळ केला, आपल्या धर्माची पूर्णपणे त्यांनी विटंबना केलेली आहे आणि त्यांच्या शाळेतून, त्यांच्या शिक्षण पद्धतीतून तुमच्यासारखे अनेक युवक तयार होतात आणि आपल्याच महापुरुषांबद्दल, आपल्या देशाबद्दल, देवाबद्दल, धर्माबद्दल तुम्ही नकळतपणे काही गैरसमज करून घेतलेले. पण तुम्ही ज्या महापुरुषाबद्दल बोलला त्या महापुरुषाबद्दल माझा अभ्यास काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. स्वामी विवेकानंद म्हणजे साधे व्यक्ती नाही, व्यक्तिमत्व नाही मित्रांनो. आज स्वामी विवेकानंदांना ओळखलं जातं भारतीय इतिहासाचा प्रकांड पंडित, वेदांत तत्वज्ञानाचा प्रकांड पंडित, ज्यांनी आपल्या अभ्यासाने आपली बुद्धी अजूनच उजागर करत आपल्या हिंदू धर्माचे झेंडे साता समुद्रावर काढलेले असं ते व्यक्तिमत्व ज्यावेळेस बोलतो मित्रांनो, त्यावेळेस त्यांच्या मुखातून साक्षात सरस्वती बोलत असते. आणि अशा वेळेस स्वामी विवेकानंद त्यांना सांगताय की आज तुम्ही ज्या महापुरुषाबद्दल बोलताय त्या महापुरुषाबद्दलचा माझा अभ्यास काय ते मी तुम्हाला सांगतो. तर ते सांगताय की आज मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि राजनीती धुरंधर श्रीकृष्ण यांचा समागम जर कुठल्या एका व्यक्तिमत्वामध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज
त्यानंतर त्यांनी त्यांना अर्धा तास तिथं भाषण दिलेलं आहे आणि ते भाषण आजही आज उपलब्ध आहे. राजपरम ते लिहून ठेवलेले आहे त्या मठाने. तर हे मी तुम्हाला काय सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नुसतं धारदरबार नाहीये. तर आज एक अराजकतेच्या पार्श्वभूमीवर एका बालकाचा जन्म होतो आणि आपल्या उण्या पुऱ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये हा बालक असा काय यश कीर्ती प्रताप महिमा गाजवतो की आज नुसता पुण्याचा सोडा, महाराष्ट्राचा सोडा, भारताचाही सोडा, अहो जगाचा इतिहास लिहायचा म्हणला तरी छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द लिहिल्याशिवाय जागतिक इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. ही ताकद माझ्या राज्यात शिवाजी महाराज अनेक आघाड्यांवर आपण पाहिलं की आपल्याला माहिती आहे, पण शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने आपल्याला समजले का? अहो शिवाजी महाराजांची व्याख्या एका शब्दात होणे किंवा एका ओळीत होणे, एका ग्रंथात मावणे शक्यच नाहीये. कारण शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व, विश्व कल्याण प्रत्यक्षात उतरवणारा राजा. समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्यता आणि सुरक्षितता या लोककल्याण. शिव म्हणजे शिव म्हणजे विश्वास, शिव म्हणजे आत्मविश्वास, शिव म्हणजे सर्व पापांचा नाश आणि शिवराय म्हणजे स्वराज्य. शिवराय म्हणजे स्वराज्य. म्हणजे स्वराज्य शिवाजी महाराजांनी एक वेगळ्या प्रकारे केलेले आहे. आज शिवनेरीवर त्यांचा जन्म झालेला आहे आणि ह्या बालकांनी एक वेगळा इतिहास घ्यायला सुरुवात केलेली आहे. आज एक लक्षात घ्या, तुझ्या 1630 पर्यंत आपल्या ह्या हिंदुस्थानचं नाव किंवा आपल्या महाराष्ट्राचं नाव एक गुलामांचा देश म्हणून याकडे पाहिलं जात होतं. पण आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एक युवक उठतो आणि असं काय यशकीर्ती प्रताप महिमा गाजवतो की 1680 नंतर आज आपल्या स्वराज्याबद्दल असं लिहिलं जातं की जगातले सर्वात गडवळीय माणसं कुठं राहत असतील तर ते महाराष्ट्रात राहत असतील, स्वराज्यामध्ये राहत असतील. ही व्याख्या त्यांनी बदललेली आहे पूर्णपणे. शिवनेरीवर जन्मला तो बालक हळूहळू आपल्या आयुष्यात एक वेगवेगळं ज्ञान हे करतो, अध्यापनातून तो आत्मसात करतोय आणि त्याच्या आईची त्यांना साथ लागते. ती आई त्यांना समजून सांगते की प्रभू रामचंद्र काय असतात, रावण काय असतो, श्रीकृष्ण काय असतो, कंस काय असतो, दुर्योधन कसा असतो, अर्जुन म्हणजे पार्थ पराक्रम कसा असतो. अशा अनेक घटनांवर आई जिजाऊंनी त्यांना हे दिलेले, पूर्णपणे त्यांच्यावर संस्कार केलेले. आणि म्हणूनच म्हणलं जातं मित्रांनो, माता ही खूप गरजेची असते. कारण असं म्हणलं जातं एका आईने ठरवलं ना तर शिवबा घडतो आणि एका शिवबाने ठरवलं ना तर स्वराज्य घडतं, स्वराज्य घडतं. म्हणून माता महत्वाची असते. आणि हीच माता आई जिजाऊंचे आजही या लाल महालामध्ये, पवित्र लाल महालामध्ये आजचा हा सोहळा इथे प्रस्थापित होतो किंवा पाठ पडतोय. आजही आई जिजाऊंचे अंगाई गीतं ह्या महालाच्या कुठे ना कानाकोपऱ्यामध्ये दरवळ त्याचा ठेवून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सोन पावलं या लाल महालामध्ये उमटलेली आहे आणि या पुण्यभूमीत असा सोहळा साजरा होणं आपल्यासाठी खूप प्रेरणादायी विषय असतो. नक्की शिवचरित्रातनं घ्यायचंय काय, कशा प्रकारे शिवचरित्र गरजेचं आहे, अनेक विषयावर बोलण्यासाठी, पण वेळेचं गणित असल्यामुळे फारसं मी काय सांगत नाही. पण एकच सांगेल, राजदरबार ते आपल्या दादांनी सांगितलं की आग्र्यावर सुटका हा साधा विषय नाहीये. नुसता हा आग्र्याला कैद होते आणि आग्र्यावर सुटले महाराज म्हणजे संपलं नाही. आपल्या लक्षात येत नाही ज्याप्रमाणे शिवजयंती आपल्यासाठी महत्वाची आहे, शिवराज्याभिषेक आपल्यासाठी महत्वाचा आहे, तेवढ्याच आग्र्यावरनं सुटका ही घटना सुद्धा आपल्या भारतीय इतिहासातील सर्वात परिपूर्ण आणि महत्वाची घटना आहे. आज विचार करा, तिथे जर आग्र्याच्या दरबारमध्ये किंवा आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडलं असतं तर हा पुढचा इतिहासच लिहिला गेला नसता. म्हणून हा आपल्यासाठी खूप महत्वाचा हा सोहळा आहे आणि हा पुण्यमय सोहळा इथे पार पडतो. याबद्दल खरंच या संस्थेचे आपण मनापासून टाळ्या वाजून एकदा जोरदार स्वागत केलं पाहिजे. शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात गेले, आपल्या सर्वांना माहिती आहे. पुरंदरचा आपल्याला एक तह करावा लागला. तो तह खूप मोठा आहे, एवढं सांगत नाही, पण तो तह केल्यानंतर आग्र्याला जावं लागलं. पण आग्र्याच्या दरबारामध्ये आज शिवाजी महाराज पोहोचलेले, पण आग्र्याच्या दरबारामध्ये त्यांना पोहोचल्यानंतर तिथं जाणून बुजून महाराष्ट्राचा अपमान करण्यात आला, महाराजांचा अपमान करण्यात आला. पण सह्याद्रीचा सिंह काय असतो हे महाराजांनी त्या घरच्यांनी तिथं दाखवून ठेवलेल्या औरंगजेबाला. औरंगजेब म्हणजे साधा नाही, अखंड हिंदुस्थानचा सर्वात श्रीमंत राजा, सर्वात पराक्रमी राजा, सर्वात धूर्त राजा, क्रूर, कपटी, कसाकी, कारस्थानी असे सगळे पाठीला लावावे तरी त्याचं नाव कमी पडेल असा हा राजा स्वतःच्या बापाला मारून, भावांना मारून, 39 नातेवाईकांची हत्या करून त्या सिंहासनावर बसलेला आहे. त्याच्या पुढे शिवाजी महाराज कसे गरजलेले त्या आग्र्याच्या दरबारातला थोडंसं तुम्ही हे जाणून घ्या की दरबार म्हणजे कसा असतो.
दरबार म्हणजे उच्चासनावर आज तो हे बसलेला असतो आलमगीर, आणि आलमगीर बसल्यानंतर कोणीही बसायचं नसतं, सर्वांनी उभं राहायचं असतं. नुसतं उभं राहायचं नसतं तर सरळ उभं राहायचं असतं आणि फक्त आपली नजर आपल्या अंगठ्यांकडे ठेवायची असते. महाराजांचे किंवा आलमगीरकडे वर पाहायचं नसतं, आपल्या अंगठ्यांकडे पाहायचं असतं. त्याला म्हणतात नजरे बर कदम. आणि ते तुम्ही पाहायचं असतं, एका हातावर दुसरा हात घेऊन उभं राहायचं असतं. बोलायचं जर तुम्हाला असेल तर त्यावेळेस रुमाल ठेवून किंवा तोंडावर हात ठेवून तुम्ही आपली जे काय असेल तिथे मांडायचं असेल दरबारामध्ये तर ती शंका तिथे मांडावी लागते. अशा ठिकाणी कोणी आवाज करायचा नसतो. जोपर्यंत आलमगीर बसले तोपर्यंत कोणी पाठ दाखवायचे नसते, कोणी दरबार सोडायचा नसतो. अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना लक्षात येते की आपला जाणून बुजून अपमान करण्यात आलेला आहे, आणि आपला जाणून बुजून अपमान केल्यामुळे शिवाजी महाराजांना ते सहन झालं नाही, आणि शिवाजी महाराजांची आज तिथं सिंहगर्जना झालेला आहे. कुंवर रामसिंग, तुम देखे तेरा बाप देखे बादशाह देखे, मैं कौन आदमी हूँ, कौन दर्जे का आदमी हूँ. अरे चाहे मेरी गर्दन मारे, चाहे मेरा सिर कलम कर दे, लेकिन सिर झुका के गुलामी नहीं करूंगा. जा बोल दे तेरे बादशाह से राम सिंग. ही गर्जना तिथं झालेली आहे, आणि गर्जना घेऊन ठेवलेली आहे परकंदास यांनी. स्वत्व काय असतं, स्वाभिमान काय असतो, हे शिवाजी महाराजांनी तिथं जाणून दाखवलं, आपल्या कृतीतून करून दाखवले. शिवाजी महाराज त्यानंतर तिथे कैदेत पडलेले आणि कैदेत नंतर सुटून ते राजगडाकडे त्यांनी प्रस्थान केलेले. आणि ह्या घटनेने पूर्ण औरंगजेबाचे सर्व स्वप्न उद्ध्वस्त झालेले मित्रांनो. आणि आज औरंगजेबाचे हे सुंदर ह्याचे मनमनस्थितीचं वर्णन करताना कविराज भूषण खूप सुंदर वाक्य बोलताय. म्हणतात चारी चारी चौकी जहा चक्का की चहुआ सांग और बोल रही रही जेल देवा की. कंधे तेरे कावड़े चलो जब सावसे, एक लिए एक जाते जाते चले सेवा की. भेष को उतार डालो डम्बर निवारे डालो, और करे बात जब बात चले मेवा की. पंची होके पवन होके गुटका की गौन होके, देखो कोण भाटी करे करामत सेवा की. हे औरंगजेबा चारी चौक्या चारी प्रकारे तुझ्या जे सैनिक आहे त्यांनी सगळ्या चौक्या पहारे जीव आणि चौक्या पहारे तिथं असताना सुद्धा तो शिवाजी राजा तुझ्या हातून कसा पळून गेला. तो वेश बदलून गेला किंवा जमीन खाल्लं गेला किंवा गुटखा खाऊन गुप्त झाला की पक्षाप्रमाणे उडून गेला, हे औरंगजेबा तुला अजूनही कळलं नाही. तू आता ह्याच्या पुढे सावध राहा, असं कविराज भूषणाने त्यांना वर्तवलेलं आहे. शिवाजी महाराज तिथून पुढे महाराष्ट्रात येतात, आपल्या स्वराज्यात येत आहेत, दुर्गराज राजगडवर येतात आणि दुर्गराज राजगडवर शिवाजी महाराज मंथन करतायत, चिंतन करतायत. आजकालच्या तरुणांनी लक्षात ठेवा, जर शिवचरित्राचा अभ्यास करायचा असेल ना मित्रांनो तर 1666 ते 1670 चा अभ्यास करा. त्यावेळेस लक्षात येईल. आजकालच्या भागात म्हणलं तर आजकालच्या काळात म्हणलं तर त्याला स्वॉट अनालिसिस. स्वॉट अनालिसिस आमचे शिवाजी महाराजांनी त्या काळात केले. आपल्या मराठीत त्याला म्हणतात सिंहावलोकन. मागं वळून बघायला लागतं, सिंहासारखं चार पुढे गेल्यानंतर माझ्या काही चुका झालेत का. आज शिवाजी महाराजांनी पूर्ण चुकांचं आज तिथं हे बघितलं, आत्मपरीक्षण केलेले की माझ्यासाठी का मला तह करावा लागला. 20 वर्ष रक्ताचं पाणी करून मी जे गड किल्ले हे केलेले निवडले किंवा जिंकलेले, माझे अनेक सवंगडी मी गमावलेले, आणि ते किल्ले 20 वर्षाचे किल्ले मला 20 मिनिटात द्यावे लागतात. अशी काय माझ्याकडनं चुकी झालेली तर माझ्याकडे सैन्यबळ कमी पडलेले, माझ्याकडे द्रव्यबळ कमी पडलेले, महसूल कमी पडतात, गड किल्ले अजून मजबूत केले पाहिजेत. यावर शिवाजी महाराजांनी अनेक प्रकारे काम केले. आणि शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा उभं राहिले. शिवाजी महाराजांनी 1670 ला शिवाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध जी काय जबरदस्त आघाडी उघडली, त्याचं नेतृत्व सुरुवात केलेली आहे ती तानाजी मालुसरे यांनी 1670 ला. 4 फेब्रुवारी 1670 ला पहिला मोगलांवर जो आघात केलाय तो सिंहगड घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी लगेच पुढच्या काळामध्ये लगेच पुरंदर घेतलेला, लोहगड घेतलेला आहे, रोहिडा घेतलेला आहे. 51 बाजारपेठा त्यांच्या लुटून जेवढं काय होईल तेवढं द्रव्य त्यांनी याच्यामध्ये आपल्या स्वराज्यामध्ये आणलेले. अर्थकारण मजबूत केलेले. अर्थकारण आजकालच्या युवकांसाठी गरजेचं आहे, लक्षात घ्या. बाकी सर्व ठिकाणी पण तुमचा अर्थकारण मजबूत असेल तर तुमच्या आयुष्यात सगळी स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. शिवाजी महाराजांचं सुंदर वाक्य राजगडाच्या सदरेवर त्यांनी आज शिवभारत ग्रंथाचं ते वाक्य बघा की कुलशीलम वय विद्या पौरुषतम सत्यवादित्व गुणनताच्च गांभीर्य अर्थदेव प्रजाहितम. की कुलशील वय विद्या पौरुषतम सत्यवादित्व गुणत्व गांभीर्यत्व हे केवळ पैशाने प्राप्त होत असते. ज्याला प्रचंड राज्य उभं करायचे त्याला पाहिजे सैन्य बळाची गरज असते, आणि ज्याला सैन्य बळ लागेल त्याला प्रचंड द्रव्य बळाची गरज असते. जो द्रव्य बळ ज्याच्याकडे नाही त्या माणूस आपल्या देश धर्माचं रक्षण करण्यासाठी दुबळा ठरतो. तो आपल्या देशाचं रक्षण करू शकत नाही, त्याला जिवंत असून तो नसल्यासारखा आहे. आणि म्हणून
ज्याप्रमाणे पृथ्वीराजाने ही पृथ्वी पिळून दूध काढले, तद्वत हा शिवाजी राजा सर्व प्रांतातील पैसा जिंकून आज तो स्वराज्यात आणेल आणि स्वराज्याचं सुराज्य करेल. सुराज्य करेल शिवाजी महाराजांनी सांगून ठेवले. अर्थकारण मजबूत केलं पाहिजे, समाजकारण करणं गरजेचं आहे. आणि शिवाजी महाराजांचं त्यावेळेस नंतर सैन्यबळ एवढं प्रचंड प्रमाणात झालेले की शिवाजी महाराजांनी नवीन सैन्यांची भरती केलेली आहे. कविराज भूषणांनी पुन्हा एकदा त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. कविराज भूषण म्हणतायत, कसं आहे आमच्या शिवाजी महाराजांचा सैन्याचा साज, अरे पुढे पायदळ उभं आहे, त्याच्या पाठीमागे अश्वदळ उभं आहे, त्याच्या अश्वदळाच्या मधोमध एक गजदळातला हत्ती उभा आहे आणि त्या हत्तीच्या पाठीवर उंच 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 भगवा झेंडा फड 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 करतोय. ढोल ताशे नगारे करणे मराठी यांनी एकच आसमंत दुमदुमून निघतोय आणि हर 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 महादेव आई तुळजा भवानीच्या नावाने चांगलं येळवड्या मला या रणगर्जनांनी अखंड आसमंत दुमदुमून निघतोय. आज शिवाजी महाराजांचं सैन्य ज्यावेळेस चालतं त्यावेळेस आजूबाजूचे शैल्य म्हणजे पर्वत सुद्धा हालायला लागतात आणि तो समुद्र काय वर्तावा, तो समुद्र सुद्धा जसा थाळ्यामध्ये पारा घ्यावा त्या पाऱ्यामध्ये जसा तो हालतो तसा तो समुद्र हालायला लागलेला आहे. आणि त्या धुळीपासनं, सैन्याच्या धुळीपासनं जे काय धूळ उठते ते आसमंतापर्यंत जाते आणि तो प्रखर सूर्य सुद्धा छोट्याशा ताऱ्याप्रमाणे दिसतोय. याचं वर्णन करताना कविराज भूषण म्हणताय की साजीच्या पुराण सैन अंग में उमंग धरे सारख्या शिवाजी जग चिंतने चलत आहे. भूषण पंडित नाता बिहताना कारण केलं ती नतपद गायब रन केलं जाते. आय पहिला गायला गजल की राहिला पण सैन उचलत आहे. तारा तारांनी धुली धारा मिळत त्याची थारा पर पारा पारा वारी हलत आहे, वारी हलत आहे, वारी हलत आहे. एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे तुम्ही लक्षात घ्या. आजकालच्या बऱ्याच लोकांना रॅप खूप आवडायला लागलेले आहे. 350 वर्षापूर्वी माझे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातलं रॅप कोणी बोलून दाखव, टांगे खाल्लं जाईल म्हणायचं त्यांच्या. कारण आमचे आदरणीय लीलाजी वेडेकर म्हणतात की कवी भूषणाचे छंद म्हणणं हे कोणाचं गोवा गुटखा खाणाऱ्यांचं काम नाहीये, त्यासाठी साधना लागते. आणि ते सुंदर काव्य बघा एकदा पुन्हा तुम्हाला ऐकून घ्या की साजी चतुरांग सैन अंग में उमंग धरे सारख्या शिवाजी जग चिंतने चलत आहे. भूषण पंडित नाता बिहताना कारण के गती नत मतलब आहे रण की रलत आहे. अरे पहिला काय पहिला गजल की बाहेर पडलं सैन उचलत आहे. वारी वाहत आहे, वारी वाहत आहे, वारी वाहत आहे. काव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कविराज भूषणांनी लिहून ठेवलेली आहे. आणि अशाच प्रकारे अनेक शिवाजी महाराजांच्या याचं वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे. पण सांगायचं मित्रांनो की आग्र्याच्या वेळेस शिवाजी महाराजांकडे बघितलं आपल्याला 16 किल्ले राहिले होते. पण पुढच्या 8 वर्षात शिवाजी महाराजांनी स्वॉट अनालिसिस केलेलं आहे आणि त्यानंतर केवळ 8 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे 260 किल्ले झालेले. लक्षात ठेवा. आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराज हे सगळं परिवर्तन आहे. त्यामुळे हा सोहळ्याचं महत्व खूप गरजेचं आहे. आणि त्या दुर्गराज राजगडचं काय वर्णन हो, गेले 6 वर्ष अभ्यास करून मी दुर्गराज राजगडचा ग्रंथ निर्माण केलाय तरी असं वाटतं की आपण अपूर्णच आहे. आदरणीय मार्गदर्शक आज इथं बलकवडे साहेब बसलेले, त्यांनी मला भरपूर मार्गदर्शन केले. बाबासाहेब पुरंदरेंनी मार्गदर्शन केलेले आणि गाणेकर सरांनी मार्गदर्शन केले. यातनं तो ग्रंथ निर्माण झाला आणि ते ग्रंथ मी 6 वर्ष अभ्यास करून पूर्ण केल्यानंतर असं वाटतं की अजूनही त्यात अपूर्णता आहे. अहो तो नुसता असा दगड्या माताचा डोंगर नाहीये. आज राजगड म्हणजे आपल्या मराठ्यांची राजधानी हो. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य बघितलं तर 18,306 दिवसाचं आहे. त्यातले 9,000 दिवस माझा राजा त्या दुर्गराज राजगडवर राहिलेला आहे. ज्या भोसले घराण्यानी ह्या अखंड हिंदुस्थानमध्ये एक प्रेरक शक्ती जागवलेली आहे, त्या भोसले घराण्याचे पवित्र टाक 24 वर्ष त्या राजगडाच्या भूमीमध्ये पुजले गेलेले आहेत. आज शिवाजी महाराज साध्या प्रमाणे संभाजी महाराज धर्मवीर म्हणतो त्यांना आपण, पण या धर्मवीरचं आज जे काही संस्कार होणं गरजेचं असतं ते वयाच्या 14 वर्षापर्यंत खूप गरजेचं असतं. आणि ते सगळे संस्कार झाले ते आपल्या राजगडावर झालेले आहेत. राज बघितलं, राजाराम महाराजांचं जन्मभूमी म्हणून राजगडाला पाहिलं जातं, त्यांच्याकडे बघितलं जातं. आज एवढे सुंदर आणि सर्वात महत्वाचं मला राजगड का आवडतो माहिती मित्रांनो, तर राजगड म्हणजे आई जिजाऊंची संस्कार भूमी म्हणून त्याकडे पाहिलं जातं. लक्षात घ्या त्याची संस्कार भूमी माहितीये. अहो ती खेड्यापाड्यात राहणारी, खोपड्यात राहणारी, थोड्याशा वाड्या रस्त्यांवर राहणारी जी काही मुलं आहेत शेतकऱ्यांची, आज ती शेतकऱ्यांची मुलं कुठल्या मोठ्या मोठ्या विद्यापीठामध्ये शिकून मोठी झालेली नाहीये, कुठले मोठे त्यांचे वारसा आहे त्यांच्याकडे असं पण नाहीये. त्या सर्व गोरगरीब जनतेच्या पाठीवर, त्या मुलांच्या पाठीवर आई जिजाऊंनी हात ठेवलेला आहे आणि बाल शिवबांना घडवता घडवता त्यांच्या पाठीमागे तीही मुलं घडवलेली आहेत. आणि तीच मुलं आपल्या लक्षात येईल पुढे जाऊन सरनवत सेनापती पदापर्यंत गेलेली आहेत. एवढी ती सुंदर भूमी कुठली असेल ती राजगड भूमी आहे.
आज कुठल्या इतिहासाचं नाव घ्या, राजगड शिवाय त्या इतिहासातलं नाव पूर्ण होऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जाईल त्यावेळेस पुण्यभूमी राजगडाचं नाव घेतलं जातं. कारण ती दुर्गाराज राजगड म्हणजे गडांचा राजा, राजांचा गड आहे. अस्सल मराठी रांगडा किल्ला म्हणून त्याकडे पाहिलं जातं. रायगड आम्हाला पूजनीय मान्य आहे, पण तो रायगडवर पुढे 40 वर्ष मोगलांचं वर्चस्व होतं. त्यामुळे तिथं काय बांधकामं झाली, कशा प्रकारे बांधकामं झाली हे आपण छाटीतोपणे सांगू शकत नाही. पण आपल्या राजगडावरचा खडा शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. म्हणून आज ज्या प्रत्येक जणाला ज्यावेळेस राजगडवर जातात त्याच्या पाणी दरवाजा पहिल्यांदा मस्तक झुकवा, तिथे तिथली माती आपल्या भाडी लावा, मगच त्या गडावर प्रवेश करा. आणि लक्षात घ्या, आपल्या आयुष्याची सगळी उत्तरं त्या तुम्हाला गडांवर मिळतील, त्या राजगडावर मिळतील. आणि एवढंच मी सांगेन की आग्र्याच्या घटनेनंतर औरंगजेबाला अनेक प्रकारे मात खावी लागलेली आणि शिवाजी महाराजांनी त्याला प्रत्येक याच्यात मात दिलेली. जास्त वेळ नाही घेत, पण औरंगजेब ज्यावेळेस मेला मित्रांनो, त्यावेळेस तो आग्र्याचं हे लिहून ठेवलेले त्यांनी. तो काय म्हणतो, तो औरंगजेब गेला 1705 ला, 1707 ला गेला, तर 1705 ला त्यांनी बिल लिहून ठेवले, मृत्यूपत्र. त्यामध्ये तो काय लिहितो, आता ते आहे फारसी मध्ये, पण आता इंग्रजीत उपलब्ध आहे, तर मी मराठी कन्व्हर्शन करून सांगतो तुम्हाला की द इम्पॉर्टंट पिलर ऑफ एनी ऍडमिनिस्ट्रेशन, व्यवस्थापनाचा सर्वात महत्वाचा खांब कोणता, that the leader should ought to know what is happening in and around him. नेतृत्वाला माहिती पाहिजे त्याच्या आजूबाजूला काय चालू, त्याची इत्तेभूत माहिती त्या नेतृत्वाला असलीच पाहिजे. अ मोमेंट स्लॅप्स ऑन इट, एका क्षणाचे दिरंग, एका क्षणाचा आलेलपणा, आणि दिस राइज टू द शेम अँड एम्बॅरसमेंट. त्यामुळे तुमच्या पदरी अशी लाज पडते की तुम्ही कधी विसरू शकत नाही. अ क्रुकेड शिवा, क्रुकेड म्हणजे धूर्त, अ क्रुकेड शिवा कुड मॅनेज टू एस्केप बिकॉज ऑफ ओव्हर कॉन्फिडन्सेस. आमच्याच गलथान कारभारामुळे शिवा आमच्या हातून पळून गेला. कधी 1666 ला, आणि याला आठवते कधी 1705 ला. 40 वर्षानंतर त्याला आठवते की ते शिवाला आग्र्यात जिवंत का जाऊन दिलं. A crooked Shiva could manage to escape because of overpopulation, and then this entire ordeal argues against Marathas has conquered till the end of my life. त्याच्यानंतर का जो काय खडतर प्रवास, त्रास, वनवास मला भोगावा लागला, त्यासाठी फक्त आणि फक्त हे शिवाजी आणि मराठे जबाबदार आहेत, मराठे जबाबदार आहेत. त्याला हा औरंगजेब जेव्हा मरताना आपल्याला ह्या आग्रा घटनेचं आज तिथं आपल्याला आठवण करून देतोय, त्यासाठी ही आपल्यासाठी खूप पुण्य आणि पवित्र विषय आहे. त्यासाठी पुन्हा एकदा मी एवढंच सांगेन, कविराज भूषणाचे 2 काव्यात सांगतो की शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं. यशवंतराव चव्हाण म्हणतात की शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या उंबरट्यापर्यंत आल्या असत्या. त्याचं उत्तर उदाहरण आहे ना, आमच्या कवी भूषणने 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलेली आहे. ते सांगतात, ते देवल गिरावते फिरावते निशाणी आली, ऐसे समय राव राणे सदी गए लड़की, लौरा गणपति आप औरंगजेब देखता अपने मुकाम पर मार गए लड़की, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे, सिद्ध की सिद्धाई नहीं रही बात रब की, काशी की कला गई मथुरा मस्जिद भई, अगर शिवाजी ना हो तो सुन्नत होती सबकी, सुन्नत होती सबकी. शिवाजी महाराज या काव्याचं तोड पण त्यांनी दिलेलं आहे. आमचे शिवाजी महाराज काय की वेद राखे मिली पुराण प्रसिद्ध राखो, राम नाम राखवा की रसना सुधारणे. अरे हिंदुओं की चोटी राखी है, रोटी राखी है सिपाहों की, गले में जनियो राखो है, माला राखी है घर में, मीड राखे मोगल मरोड़ी राखे बादशाह बैरी, किसी राखो वरदान राखो घर में, राजन की हद राखी तेग बल शिवराय, देव राखे देवल स्वधर्म राखे धर्म में. ये हमारे छत्रपति शिवराय, ये हमारे अर्थ असा आहे की वेद राखे विनीत पुराण प्रसिद्ध राखो. वेदांचं रक्षण, ग्रंथांचं रक्षण, पुराणांचं रक्षण ह्या जगात ह्या भारतात जर कोणी केलं असेल तर ते एकमेव माझ्या राजांनी केले. तुमच्या मुखातलं जय श्रीराम हे नाव जे आहे ना, ते फक्त माझ्या राजामुळे जिवंत आहे. तुमच्या घरातला जो स्वधर्म उभा आहे, जी गायांची तुम्ही आज सेवा करू शकताय, ज्या तुळशीची तुम्ही पूजा करू शकता, जे मंगळसूत्र घालून तुम्ही कुंकू लावू शकता, हे स्वधर्म पाळायचं काम हे माझ्या राजामुळे झालेलं आहे. एवढंच नव्हे, हे सर्व त्यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर, शक्तीच्या जोरावर केलेलं आहे. आणि पुढे जाऊन ते सांगतात, देवळातले देव सुद्धा आज माझ्या राजामुळं आज सुरक्षित आहे. म्हणून राजा माझा हा सगळ्यांपेक्षा जास्त पूजनीय आहे. एवढंच बोलतो मी, आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि आई जिजाऊच्या चरणी आपल्या सर्वांसाठी एक मागणं मागतो की व्यापारी ने जहाज के न राजा भयो राज
महाराज के, अरे पुकारे हमें कीजिए महाराज शिवराज के, महाराज शिवराज के। जय शिवराज। धन्यवाद।